विधानसभेनंतर आता राष्ट्रवादीच्या विधान परिषदेमधल्या आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात केली जाईल। आज दुपारी 12 वाजता विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये प्राथमिक सुनावणी पार पडणार आहे। आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे। विधानसभेची सुनावणी पूर्ण झालेली आहे। ना शरद पवार गटाचे ना अजित पवार गटाचे कुणीही आमदार अपात्र ठरलेले नाहीत आणि विधानसभेनंतर आता परिषदेतल्या आमदार अपात्रतेला सुनावणी होईल। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, कशी पार पडेल ही प्रक्रिया? ज्ञानदा, आज दोन्ही गटाला ज्यावेळेस नोटीस देण्यात आल्या होत्या त्यांना डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठीचा वेळ देण्यात आला होता। ती वेळ आता संपलेली आहे। आज डॉक्युमेंट दोन्ही गट एकमेकांचे डॉक्युमेंट एकमेकांना आज सबमिट करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढच्या तारखेला सुनावणीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्वाची ही बाब आहे की विधानसभेच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये कुणालाही अपात्र करण्यात आलेलं नाहीये। याच प्रकारे विधान परिषदेमध्ये काही महत्वाचे निर्णय होतोय का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमोल बिटकरी यांना एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती, त्यांना अपात्र करावं अशी मागणी केली होती। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांना याचिका दाखल केली होती आणि जे अजित पवार गटासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जे आमदार आहेत त्यांच्यावर अपात्रता कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली होती। याच्यामध्ये जर प्रामुख्यानं पाहायला गेलं तर अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर अशा वरिष्ठ आमदारांचा यामध्ये समावेश होता। शशिकांत शिंदे यांचं देखील यामध्ये नाव आपल्याला पाहायला मिळालं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।